नमस्कार, मी पंजाब डक. नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त काही जिल्ह्यातच विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. मग सांगायचं झालं तर नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, अहिल्यानगर, संभाजीनगर, इकडं सोलापूर, सांगली, इकडं बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पडला लक्षात घ्यायचा. 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबरच्या दरम्यान. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की 4 नोव्हेंबर पासून राज्यातला पाऊस जाण्यास तयार झालेला आहे, पाऊस निघून चाललाय म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि 7 तारखेला मात्र राज्यातून आपल्या महाराष्ट्रातून पाऊसच निघून जाणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. आता हे दोन्ही चक्रीवादळ निघून जाणार आहे, त्याच्यामुळे पाऊस येणार नाही. आता परवा दिवशीपासून म्हणजे 3 तारखेपासून बघा राज्यात वारं सुरू होईल, थंड वारे देखील येते. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात धुके, धुराळी, धुळी देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस आता म्हणजे 7 तारखेपासून कायमचा निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्यांनी त्यांच्या औषधाची तयारी ठेवायची. आणि राज्यातल्या सर्व पुन्हा कांदा रोप टाकणाऱ्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, तुम्ही काय करता, कांद्याचं रोप टाकू शकता. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना ज्यांना हरभऱ्याची, ज्वारीची पेरणी राहिलेली असेल तर तुम्ही काय करता, जशी आता वापसा होईल तसं तुम्ही हरभरा पेरू शकता, कारण की राज्यात आता थंडीला होणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना 4 नोव्हेंबर रोप टाकणाऱ्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी.